फ्रेंड्स, मी आज घेऊन आली आहे ऑनलाईन फ्रूट प्लांट्सचा व्हिडिओ। चला तर मग बघूया मी कोणते कोणते फ्रूट प्लांट्स मागवले आहेत ते। हे फ्रूट प्लांट्स मी मागवले आहेत चिंतामणी नर्सरी, वेस्ट बंगाल यांच्याकडून। हे प्लांट्स मला 6 दिवसात रिसीव झाले आहेत आणि प्लांट एकदम पूर्ण चांगल्या पद्धतीने त्यांनी पॅक करून दिलेले आहे, त्यामुळे ते थोडेही डॅमेज झालेले नाही आहेत। या अगोदरही मी या नर्सरीमधून 2-3 वेळा फ्रूट प्लांट्स मागवले होते। ते खूप छान पद्धतीने मला रिसीव झाले होते आणि ते आता फ्रुटिंग करत आहेत। त्या अगोदर मी त्यांच्याकडून वॉटर ॲपल, मोसंबी, माल्टा यांचे प्लांट्स मागवले होते। ते लास्ट पावसाळ्याच्या टायमात मी मागवले होते। ते आता फ्रुटिंगवर आलेले आहेत। खूप छान असे हेल्दी प्लांट्स रिसीव झालेले होते मला, म्हणून परत एकदा मी त्यांच्याकडून हे फ्रूट प्लांट्स मागवले आहेत। चला मग बघूया ते कोणते फ्रूट प्लांट्स आहेत ते। त्यांनी पॅकिंग बघा किती सुंदर पद्धतीने केली आहे की त्या कुरिअरमध्ये ते खराब होणार नाहीत, डॅमेज होणार नाहीत। आणि बघताय तुम्ही तर प्लांट्स बघा पूर्णपणे हेल्दी आहेत। प्लांट्स अजिबात खराब झालेले नाही आहेत। हे फ्रूट प्लांट्स मागवण्याचा फेब्रुवारी महिन्यात खूप चांगला पिरियड असतो, त्यामुळे प्लांट्स चांगले रिसीव होतात आपल्याला। हे फर्स्ट दिसत आहे, हे तैवान पिंक पेरूचं झाड आहे। हे एअर लेअरिंगपासून बनवलेलं झाड आहे, त्यामुळे त्याला लवकर फळं यायला लागतात। आणि हे दुसरं आहे ते स्वीट चेरीचं प्लांट आहे। स्वीट चेरीचं प्लांट आहे, ते पण एकदम मस्त रिसीव झालेलं आहे। बघा त्यांची न्यू ग्रोथ ही चालू आहे आणि एकही पान असे खराब झालेले नाही आहे। त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातच जास्त करून प्लांट्स घ्यायचे ऑनलाईन, त्यामुळे ते चांगले रिसीव होतात आपल्याला। त्यांनी पॅकिंग बघा किती छान केलेली आहे। प्लांट कुरिअर होताना ते इकडे तिकडे हलू नये म्हणून त्यांनी डबल बॅगमध्ये पॅक करून दिलेलं आहे। आणि ही झाडं रिसीव झाल्यानंतर त्याला सेमी शेडमध्ये ठेवायचं आहे, लगेच लावायचे नाहीत, त्यामुळे ते खराब होतात। प्लांट रिसीव झाल्यानंतर त्याच्यावर ते जे बांधून पिशवी आलेली असते ते रिमूव्ह करायची, काढून टाकायची आणि फक्त पाण्याचा स्प्रे त्याच्यावर करायचा। बाकी कोणताही फंगीसाईडचा किंवा इतर कोणताही स्प्रे करायचा नाही, फक्त पाण्याचा स्प्रे त्यावर करायचा। मीही आता त्याच्यावर पाण्याने स्प्रे करणार आहे फक्त। आणि ही झाडे आपली जी मोठी झाडं असतील ना त्याच्या खाली सावलीत ठेवायची, त्यामुळे ती आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये ॲडजस्ट होतात। आणि 5 ते 6 दिवसानंतर मी ही झाडे आलेली लावणार आहे आणि लावल्यानंतर पण ती परत सेमी शेडमध्येच ठेवणार आहेत, कारण आता मार्च महिन्यामध्ये खूप ऊन हीट बाहेर असते, त्यामुळे ती जास्त करून सावलीतच ठेवायची, म्हणजे इनडायरेक्ट सनलाईटमध्ये ठेवायची 8 दिवसानंतर। आणि यामध्ये लावताना मातीमध्ये जास्त खत मिसळायचं नाही आहे। पहिल्यांदा लावताना ती फक्त साध्या मातीमध्येच लावायची आहेत, त्यामुळे प्लांट चांगलं ग्रो होतं। बघा मी पण पाण्याचाच फक्त स्प्रे करत आहे। बघा ह्याला फ्लावरसुद्धा, हे पेरूचं झाड आहे त्याला एवढूसं असून सुद्धा फ्लावर्स आलेले आहेत। आणि हे स्वीट चेरीचं प्लांट पण बघा किती छान आहे। तर मग भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।